नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जो परीक्षा दिनांक 7/6/2016 जो झालेला पेपर आहे या पेपरमधील आपण भाग 1 मधील भाषा 1 व 2 म्हणजेच इंग्रजीचे 30 व मराठीचे 30 असे 60 प्रश्न यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत। तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये भाग बी मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 61 ते 90 असे एकूण 30 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। भाग बी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। तर यामध्ये जो पहिलाच प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 61 तो पहा। नॉर्मन ई.जी. यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही म्हणून विचारलेलं आहे। तर बघा, उद्दिष्टे विधानात्मक व कार्यात्मक रीतीने मांडणे। 2 उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्ती सहस्पष्टपणे मांडणे। ताबडतोब प्राप्त होणारी उद्दिष्टे स्पष्ट करणे। लहानात लहान घटक तयार करणे। बघा परत, उद्दिष्टे विधानात्मक व कार्यात्मक रीतीने मांडणे हे पण आहे। ताबडतोब प्राप्त होणारी उद्दिष्टे स्पष्ट करणे हे पण योग्य विधान आहे। लहानात लहान घटक तयार करणे हे पण योग्य विधान आहे। तर मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे हे वैशिष्ट्य नाही। त्यानंतर प्रश्न क्रमांक 62 मंद अध्ययनार्थ्यांसाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार करावा? शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार करावा म्हणले? तर बघा, पहिलं दिलेलं आहे मंद अध्ययनार्थ्यांबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा। हे पण अगदी बरोबर आहे, कारण मंद अध्ययनार्थ्यांबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असायलाच पाहिजे। दुसरं, मंद अध्ययनार्थ्यांच्या गतीने शिक्षकांचे अध्यापन मिळते जुळते असावे। 3 मंद अध्ययनार्थ्यांचा अभ्यासक्रम तात्विक स्वरूपाचा असावा। आणि 4 अध्यापन करताना अमूर्त गोष्टींची उदाहरणे द्यावीत। बघा, असे हे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि खाली पर्याय दिलेले आहेत अ आणि ब बरोबर, ब आणि क बरोबर का क आणि ड बरोबर का अ आणि ड फक्त बरोबर। यामधील योग्य उत्तरे आहेत मंद अध्ययनार्थ्यांबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा आणि मंद अध्ययनार्थ्यांच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन मिळते जुळते असावे। म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 63 व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय। काय म्हणलेलं आहे? व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय। या संदर्भात खालील दिलेले कोणते विधान योग्य नाही? लक्षात घ्या, योग्य नाही म्हणलेलं आहे। तर पहिलं विधान वाचूया। यामध्ये जन्मानंतर बाहेर जी भौतिक आणि सामाजिक परिस्थिती असते त्याचा बालकावर परिणाम होतो। दुसरं, एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाही। तिसरं, झोपडपट्टीत राहणारी मुले सधन कुटुंबात राहणारी मुले यांच्या जाणीवेत समजशक्ती व वर्तनामध्ये फरक आढळतो। चौथं, सारखी बुद्धिमत्ता असलेली पण आर्थिक विषमता असलेली मुले यांच्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या फरक पडत जातो। असे तुम्हाला 4 पर्याय मुलांनो दिलेले आहेत। या 4 पर्यायापैकी तुम्हाला योग्य विधान कोणतं नाही असं विचारलेलं आहे। तर पहा, जवळपास पहिलं सुद्धा आपल्याला योग्य वाटतं, तिसरं पण योग्य आहे आणि चौथं पण योग्य आहे। तर याचं उत्तर योग्य नाही असं विचारलंय तर पर्याय क्रमांक 2 एकाच आई वडिलांची मुले
कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 64. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो. अनुवंश म्हणलेला आहे, हेरिडिटी. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणती विधाने पुष्टी देतात म्हणजे योग्य ठरतात. तर नंबर 1, अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. हे पण बरोबर ठरतं. दुसरं, बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवरून ठरवता येते. हे पण बरोबर आहे. प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. हे पण बरोबर आहे. आणि बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. हे पण योग्य ठरतं. म्हणून अ, ब, क आणि ड असा पर्याय असलेला पर्याय क्रमांक 4 हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न 64 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 65. अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने मांडलेले आहे? पहा, शेफलर, डंकन, गेज का स्किनर? तर उत्तर आहे डंकन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66. खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांनी दिलेल्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या यांच्या जोड्यांचा पर्याय कोणता? तर बघा, इथं खाली दिलेले पर्याय आहेत. आता या पर्यायानुसार पाहूया आपण. तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा. व्याख्या पहिलं काय म्हणलेली आहे? नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन. ही अशी व्याख्या ही विल्यम जेम्स यांनी मांडलेली आहे. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता ही जी आहे व्याख्या, पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता ही व्याख्या मॅकडुगल यांनी मांडलेली आहे. तर तिसरं, अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन. अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन ही व्याख्या गेट्स यांनी मांडलेली आहे. आणि चौथी, बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी लागणारी विचारशक्ती ही विल्यम स्टर्न यांनी मांडलेली आहे. तर आता पाहूया आपण पर्याय क्रमांक काय येईल. 1चं ब, तर पर्याय क्रमांक 2 आणि 4 मध्ये आहे. त्यानंतर 2चं क, 2चं क म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं हे उत्तर असेल. प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय. या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? असत्य असलेली विधाने कोणती आहेत? तर संवेदना ही शुद्ध निर्भेळ असेलच असे नाही. दुसरं, कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य अधिपकाची आवश्यकता असते. तिसरं, संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. चौथं, विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता भिन्न असतात. तर पहा, या प्रश्न क्रमांक 67 चे उत्तर आहे अ आणि क. तर पर्याय क्रमांक पहा, अ आणि क, अ आणि क. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे उत्तर आहे. संवेदना ही शुद्ध निर्भळ असेलच असे नाही आणि संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. असे प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय. या संदर्भातील हे विधान असत्य आहेत. ही विधानं कशी आहेत? असत्य आहेत. तर बाकीची ही जी 2 विधाने आहेत, कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य अधिपकाची आवश्यकता असते आणि विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता भिन्न असतात, ही योग्य विधाने आहेत. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 68. खाली दिलेल्या विधानापैकी विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे? विस्मरणाबद्दल कोणते विधान असत्य आहे म्हणते? पहिलं, जसा काळ पुढे जातो तसे पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात. तुम्हाला विचारलेलं आहे मुलांनो, असत्य कोणतं? लक्षात घ्या, असत्य विचारलेलं आहे. तर हे तर बरोबर ठरतं. जसा काळ पुढे जातो तसे पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात, हे बरोबर आहे. पण
पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्याचा विस्मरणावर परिणाम होत नाही. तिसरं, झोप, दमन तसेच अनुभवाच्या ठशांचा उपयोग न करणे यामुळे विस्मरण होते. हो, हे पण बरोबर आहे. पुरोगामी व प्रतिगामी निरोधन हे विस्मरणाचे कारण आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजेच असत्य विधान विचारलेलं आहे, तर असत्य विधान पर्याय क्रमांक 2, पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्याचा विस्मरणावर परिणाम होत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69, अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? अध्ययन या संज्ञेस लागू पडत नाही असं विधान विचारलेलं आहे तुम्हाला. यामध्ये पर्याय पहिला दिलेला आहे, अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात. दुसरं आहे, नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. तिसरं आहे, विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियांमार्फत अनुभवकृतीद्वारे वर्तनात बदल घडवून आणता येतो. आणि चौथा आहे, अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात, हे लागू पडत नाही. तर अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात, हे पण लागू पडतं. त्यानंतर कृतीद्वारे वर्तन बदल घडून आणता येतो, हे पण बरोबर आहे. आणि प्रयत्नपूर्वक अध्ययन हे घडत असतं, हे पण बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70 पाहूया. खाली दिलेल्या समस्यांपैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही? स्वमग्न मुलांची समस्या नाही. स्वमग्न मुलांना कोणताही बदल आवडत नाही. समस्या नाही अशी कोणती समस्या नाही विचारले. स्वमग्न मुलांना संप्रेषण कौशल्यात अडचणी येतात. स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात. आणि स्वमग्न मुले स्वतःला इजा होण्याची भीती बाळगत नाहीत. तर बघा, प्रश्न क्रमांक 70चं उत्तर समस्या नाही म्हणले, तर नाही म्हणजे स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात, ही त्यांची समस्या नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71, पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय, असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? पर्याय आहेत मन, मेंडल, ब्रुनर का नन. तर याचं उत्तर आहे मन. सोपा प्रश्न होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा पहा. प्रश्न क्रमांक 72, खाली दिलेल्या विधानापैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे? अवधानाबाबत कोणते विधान असत्य विधान विचारलेलं आहे. प्रश्न पर्याय पहिला, अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण आणि आकलन होते. एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते. आणि चौथा आहे, अवधान जसे बाह्य गोष्टीवर एकाग्र होते तसे आंतरिक बाबीवर सुद्धा होते, असं म्हणलेलं आहे. तर इथं तुम्हाला असत्य विधान विचारलेलं आहे की अवधानाबाबत कोणते विधान हे असत्य आहे. तर हेच असत्य आहे की एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते, हे चुकीचं विधान आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73, खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? प्रेरणेचे वैशिष्ट्य नसलेलं विधान कोणतं आहे? तर बघा, मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत आहे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होते. प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक असमतोल निर्माण होतो. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जे प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो, हे त्याचं वैशिष्ट्य नाही म्हणून विचारलं होतं मुलांना आपल्याला. बाकीचे सर्व त्याचे वैशिष्ट्य आहेत की मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य हे सुद्धा प्रेरणेमध्ये असतं. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होत असते आणि वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा ही कार्यरत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 74 पहा.
यामध्ये पहा, अध्ययन संक्रमणाचे प्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? अध्ययन संक्रमणाचे प्रकार दिलेत आणि त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. तर पहा, संक्रमणाच्या प्रकारमध्ये पहिलं दिलेलं आहे धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. मुलांनो, अगदी हा खूप सोपा असा प्रश्न आहे. धन संक्रमण म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, टंकलेखन येणाऱ्यास तंतुवाद्य लवकर शिकता येतात, हे धन संक्रमणाचं उदाहरण आहे. दुसरं ऋण संक्रमण म्हणलेलं आहे. ऋण संक्रमणाचं उदाहरण पहा, जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू वाचतो, हे ऋण संक्रमणाचं उदाहरण आहे. तर शून्य संक्रमण म्हणजे काय पहा, गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाहीत. म्हणजे गणितात तो परफेक्ट आहे, त्याचा अभ्यास चांगला आहे गणितात, पण त्याला दैनंदिन व्यवहारच जमत नाहीत, तर त्याला म्हणायचं शून्य संक्रमण. तर असे पर्याय क्रमांक असलेला पर्याय क्रमांक 2 हा त्याचं उत्तर आहे. अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत? बघा, कोणती विधाने योग्य आहेत विचारलेलं आहे. योग्य विधाने शोधायची अध्यापन प्रतिमानाच्या स्वरूपाबाबत. पर्याय पहिला पहा, अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. दुसरं, अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. आणि तिसरा, अध्यापन प्रतिमान वापरताना साचेबंदपणा असावा लागतो. तर बघा, याच्यात खाली पर्याय दिलेले आहेत, अ आणि ब फक्त, अ आणि क फक्त, ब आणि क फक्त, आणि अ, ब आणि क हे तीनही बरोबर, असे 4 पर्याय तुम्हाला तुमच्यासमोर दिलेले आहेत. तर याचं उत्तर आहे मुलांनो फक्त अ आणि ब हे 2च बरोबर आहेत. तर मग पर्याय क्रमांक तुमचा 1 हे त्याचं उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 76 पहा, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुण संपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात दिसतो? तर तुम्हाला इथं कोणते प्रकार विचारले आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे विस्थापन, प्रतिपूरण, तादात्म्य आणि कृतक समर्थन, असे हे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. यामध्ये याचं योग्य उत्तर आहे तादात्म्य. त्यानंतर खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? तुम्हाला निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती, जीवन वृत्तांत पद्धती. तर मुलांनो, सर्वात विश्वसनीय अशी पद्धत म्हणून जी ओळखली जाते ती म्हणजे प्रायोगिक पद्धती. त्यानंतर पहा आता प्रश्न क्रमांक 78, शैशवावस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहेत? बघा, शैशवावस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहेत? पर्याय क्रमांक त्यामध्ये अ दिलेला आहे बघा, शिशु शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असावे. त्यानंतर दुसरा आहे शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळाची असावी. तिसरा आहे बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात. आणि चौथा आहे बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्यात. तर तुम्हाला हे मूल कोणत्या अवस्थेतील दिलेलं आहे? शैशव अवस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहेत? तर याचा पर्याय क्रमांक आहे ब, क आणि ड. ब, क आणि ड हे बरोबर आहेत. तर हे जे शिक्षण आहे हे औपचारिक स्वरूपाचे असावे हे मात्र चुकीचं ठरतं. त्याची शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादासुद्धा कमी असायला पाहिजे हे पण बरोबर आहे. चांगल्या सवयी पण लावाव्यात आणि त्यांच्याकडून काही कृती करून घ्याव्यात. तर ब, क आणि ड असा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक
79 पाहूया. खालीलपैकी कोणता गट हा मूल्यमापनाच्या निरीक्षण तंत्राचा योग्य गट आहे? पर्याय: पडताळा सूची, समस्या सूची, दैनंदिनी, मुलाखत, समस्या सूची, दैनंदिनी, वाक्यपूर्ती, समाजमिती आलेख आणि नैदानिक कसोट्या, आणि प्रात्यक्षिक परीक्षा, अभिरुची प्रश्नावली आणि ओळखा पाहू. मला वाटतं हा जो प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न रद्द केलेला प्रश्न आहे आणि याचे मार्क सर्व मुलांना या पेपरमध्ये मिळालेले आहेत. त्यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर याच्यामध्ये पर्यायामध्ये नसल्यामुळं त्यांनी जे मार्क दिलेले आहेत. तर पुढचा हा चुकीचा प्रश्न आहे. तर त्यानंतर प्रश्न क्रमांक 80 पाहूया. पहा, थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे? तर या बघा 4 पर्याय दिलेले आहेत. मानसशास्त्रीय निष्कर्ष हे रक्ताभिसरण संस्थेशी निगडित असणे, चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे, तिसरा आहे अध्ययन प्रक्रियेत कृतीला महत्त्व देणे. लक्षात घ्या, अध्ययन प्रक्रियेत कृतीला महत्त्व देणे. आणि चौथा आहे चेतकाचे प्रतिसादाशी साहचर्य निर्माण झाले नाही तरीही अध्ययन होणे. तर याचा पर्याय क्रमांक 2 चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे हा त्याचा काय आहे? उपपत्तीचा पाया आहे. पहा प्रश्न क्रमांक 81. यामध्ये डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील व्यक्तिगत व सामाजिक क्षमता व त्यांची लक्षणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा यामध्ये व्यक्तिगत क्षमता दिलेल्या आहेत आणि त्यांची लक्षणं दिलेली आहेत. आत्मपरिचयचं येणार आपल्या भावना, अभिरुची आणि कमतरता शोधणे, तर पर्याय क्रमांक यामध्ये आहे. त्यानंतर अभिप्रेरणा अपयशाची कारणे कोणत्या पर्यायामध्ये दिलेत? इथं अभिप्रेरणाचे येते अपयशाची कारणे शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणे. तदनुभूती म्हणजे जे दिलेलं आहे याचं पर्याय क्रमांक आपल्याला अ येईल. त्यामध्ये इतरांच्या कमतरता क्षमता समजून घेणे. आणि जो चौथा दिलेला आहे आत्मनियंत्रण याचा पर्याय क्रमांक ब असेल, स्वतःच्या वर्तनाची स्वतः जबाबदारी घेणे. तर अशा स्वरूपाचा पर्याय क्रमांक असलेला पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 82. बालगुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरतील? बालगुन्हेगारी टाळण्यासाठी त्याचं पर्याय दिलेले आहेत बघा. कौटुंबिक स्वास्थ्य असणे, संघर्ष व दमन यांचा मानसिक झगडा टाळणे, मुलांना कठोर शासन करणे, लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे. हे असे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर असेल सहाय्यभूत ठरतील असे विचारलेलं आहे. तर अ, ब आणि ड बघा लक्षात घ्या. मग पर्याय कुठं आहे? अ, ब आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 2. अ, ब आणि ड हे सहाय्यभूत ठरतील असेल. कठोर शासन करणं हे सहाय्यभूत ठरत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83. खालील पैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत? परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे, व्यक्तिगत आवडीनिवडी, गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे, तिसरं परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे. तर याचं बघा 83चं उत्तर आहे अ, ब आणि क असे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. 80. व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, प्रतिक्षमता, कर्तृत्व आणि कलाविशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिलेली आहे? तर ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिलेली आहे? तर पर्याय 4 दिलेले आहेत. नॉर्मन एलमन, जे.बी. वॉटसन, जी.डब्ल्यू. ऑलपोर्ट, जी.ए. किंबळे. तर असे हे 4 मानसशास्त्रज्ञ तुम्हाला इथं दिलेले आहेत. तर ही जी व्याख्या आहे ही व्याख्या नॉर्मन एलमन यांनी दिलेली आहे.
यांनी मांडलेली आहे. त्यानंतर एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमापनाच्या बहुघटक उपपत्तीवर आधारित कसोटी खालीलपैकी कोणत्या घटकांनी तयार झालेली आहे? बघा, बुद्धिमापनाच्या बहुघटक उपपत्तीवरील एडवर्ड थॉर्नडाईक यांची जी तयार झाली ही कोणत्या घटकांनी तयार झालेली आहे? त्यामध्ये घटक दिलेले वाक्यपूर्तता, गणिती युक्तिवाद, स्मृती, दिशानुगमन. बघा, तर हा प्रश्नसुद्धा काय मुलांनो, तर जो आयोग आहे या आयोगाने काय केलेला आहे, हा प्रश्न रद्द केलेला आहे. हा सुद्धा प्रश्न चुकीचा आहे, याचे उत्तर या पर्यायामध्ये नाही आहे. तर त्यानंतर प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86 मध्ये पहा, अध्ययन उपपत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे. तर गेस्टॉल्टची समाकारवादी उपपत्ती, कुर्ट लेविनची क्षेत्रीय उपपत्ती, टॉलमनची संकेत अध्ययन उपपत्ती का स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती यापैकी कोणाचा समावेश होत नाही? तर स्किनरची साधक अभिसंधान उपपत्तीचाच समावेश होत नाही ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87 पहा, बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनार्थ्याला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी विचारलेले आहे. कोणती बाब टाळायला पाहिजे? त्यामध्ये पर्याय पहिला, अध्ययनार्थ्याला विविध अनुभव घेऊ द्यावेत. दुसरा, पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो तसा होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. तिसरा, आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये. आणि चौथा आहे, अवबोध रचनेला महत्त्व द्यावे. तर बघा मुलांनो, हा जो तुम्हाला प्रश्न क्रमांक 87 दिलेला आहे, या 87 मध्ये बाब टाळावी म्हणून विचारलं होतं. तर टाळण्यासाठी म्हणलात तर आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊन जमणार नाही, म्हणून यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे टाळावी म्हणल्यावर. आणि बाकीच्या ह्या सर्व गोष्टी ह्या योग्य आहेत की अध्ययनार्थ्याला विविध अनुभव घेऊ दिले पाहिजेत. त्यांना पूर्वग्रहामुळे काय जर काही चुकीचा बोध होत असेल तर तो तसा होऊ नये यासाठी खबरदारीसुद्धा घेतली पाहिजे. आणि अवबोध रचनेला सुद्धा त्याच्या महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी उत्तर हे टाळणारं उत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 88 पहा, बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? बघा, कोणाची आहे? बॅगले यांची अध्ययन संक्रमणाची उपपत्ती कोणत्या गोष्टीचा समावेश होतो असं विचारलेलं आहे. तर यामध्ये बघा, पहिलं जे दिलेलं आहे पर्याय पहा, एखादी कृती सहेतुक आणि ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते. हे अगदी बरोबर आहे. दुसरं आहे, आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रामाणिक आहेत यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते. तिसरं आहे, विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहेतुकपणे आत्मसात करता येतात. हे पण बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89 पहा, खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? आता इथं तुम्हाला विचारलेलं आहे शिक्षक प्रधान, लक्षात घ्या, शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती. तर पर्याय पहिला दिलेला आहे मुलांना, वाचूया आपण. शिंदे सरांनी चित्रपट वरदान की शाप या विषयावर चर्चा घ्यावयास लावली. मला सांगा, चर्चा जर असेल, चर्चा घ्यायला लावली म्हणजे हे शिक्षक प्रधान आहे का? नाही. तर हे विद्यार्थ्यांमध्ये समावेश झालेला आहे. दुसरं, गोगेटबाईंनी पर्यवेक्षित अध्ययनाचा तास शाळा सुटल्यावर घेतला. हा सुद्धा शिक्षक प्रधान नाही आहे. शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. आता मला सांगा, या ठिकाणी शर्मा सरांनी काय केलेलं आहे काम? त्यांनी भूकंप या विषयावर भाषण दिले.
पण त्याच्यात विद्यार्थ्यांचा सहभाग आहे का? नाही. तर ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नाही असं काम म्हणजे ते झालं शिक्षक प्रधान अध्यापन. आणि चौथं आहे, साबळेबाईंनी विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक समस्या सोडवण्यास दिली. वैज्ञानिक समस्या सोडवण्यास दिली म्हणजेच इथं सुद्धा विद्यार्थ्यांचं प्रतिक्रिया आलेल्या आहेत, विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे शिक्षक प्रधान पद्धतीचं उदाहरण आहे. त्यानंतर आता पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 90. खाली दिलेल्या विकास विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? इथं असत्य विचारलेलं आहे. विकासाच्या, बघा लक्षात घ्या प्रश्न, विकास विषयीच्या विधानामध्ये असत्य. पर्याय पहिला, व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होते त्यामुळे विकास घडून येतो. दुसरं, प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास संबोधतात. तिसरं, गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणारा विकास असतो. आणि चौथं, वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. तर मुलांनो, तुम्हाला इथं विचारलेलं आहे प्रश्नामध्ये की खाली दिलेल्या विकास विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? असत्य, चुकीचं. तर वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे, हे चुकीचं विधान आहे. तर व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होते व त्यामुळे विकास घडून येतो, हे पण बरोबर आहे. प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला हे विकास संबोधतात, हे पण बरोबर आहे. आणि गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणारा विकास असतो, हे पण बरोबर आहे. पण वाढ व विकास तुलनेत व्यापक संकल्पना असते, हे चुकीचं विधान आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुम्हाला योग्य उत्तर आहे. या ठिकाणी मुलांनो, आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र असे यांचे 30 प्रश्न या ठिकाणी आपण पूर्णपणे पाहिलेली आहेत. यानंतर जे पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता आपण इथं थांबूया. धन्यवाद.